तर मी एकदा हे ट्राय करून बघते, नाहीतर मग नॉर्मल खत आहे ना ते मी मामांकडून आणलं. त्याला हे काम दिलं आणि मस्त आवडीने त्यांनी काम केलं आणि खूप मस्त अशी नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आज काय माहिती का, पण मला खूप जास्त असं एनर्जेटिक फील होतंय. ॲक्च्युली आज मला बेटर वाटतंय, कारण मागचे जे 4-5 दिवस गेले ना ते असे म्हणजे नकोसे वाटतं. ते आजार पण खरंच नकोसं वाटतं. आज जरा बरं वाटतंय. म्हटलं चला आपल्या व्हिडिओची फ्रेश अशी छान सुरुवात करूया. आज संध्याकाळी मस्त मला मैत्रिणींसोबत बाहेर पण जायचं आहे. सो म्हटलं चला आजचा व्हिडिओ सकाळपासून रात्रीपर्यंत शेअर करते. आणि आता आंघोळ झालीच आहे, तर म्हटलं हे जे आयब्रो ट्रिमर किंवा फेस ट्रिमर आहे ते यूज करते, स्पेशली अप्पर लिप आणि फोरहेडसाठी. एकदम मस्त आहे. 2 ते 3 वेळा याआधीसुद्धा माझं यूज करून झालेलं आहे. आणि असं काही नाही आहे की जाड केस आले किंवा जास्त केस आले, स्पेशली फोरहेडसाठी तर मला हे एकदम बेस्ट वाटतं. कारण मी मागच्या वेळी पण बोलले होते की हे जे केस आहेत ते सारखे मला काढावे लागतात, त्यासाठी मला हे एकदम बेस्ट ऑप्शन वाटतं. म्हणजे पेनफुल पण नाही आहे, पेनलेस आहे आणि झटपट पण काम होतं यानी. सो परत एकदा मी हे टॅग करते. मला वाटतं की हे तुमच्याजवळ ठेवाच तुम्ही, म्हणजे कुठे जायचं असेल, ट्रॅव्हल फ्रेंडली पण आहे आणि खूपच मला तर खूप आवडलं. म्हणजे ते थ्रेडिंग केल्यापेक्षा आणि ते रेझर यूज केल्यापेक्षा. आता खूप दिवसापासून ना मला डीमार्टला जायचं आहे. एकटी मी जाऊ शकते, पण तरी ना मला काय माहिती का खूप कंटाळा येतो एकटीला जायचा. आता आज अचानक सुट्टी आहे आणि मी सहज विचारलं अश्विनला की डीमार्टला जायचं का, तर अश्विन हो बोलले. पण सगळ्यात आधी प्रश्न तर हाच असतो की काय घ्यायचं आहे, कारण ग्रोसरी आम्ही काही डीमार्टमधून घेत नाही. मग अश्विनच्या डोक्यात तेच असतं की हिला काहीतरी टाईमपास करायचा आहे आणि काहीतरी एक्स्ट्राच्या वस्तू आणायच्या आहे, ज्यासाठी ते नाही म्हणत असतात. तर मला ॲक्च्युली ना डोअरमॅट आणायच्या आहे. तर मी सगळ्यात आधी तर डोअरमॅटच सांगितलं, पण मला किचनसाठी काही कंटेनर आणायचे आहे, स्पेशली ग्लास कंटेनर. कारण प्लास्टिक कंटेनर माझ्याकडे भरपूर आहेत. आता मला असं वाटतं की थोडं थोडं चेंज करून ते ग्लासमध्ये कन्वर्ट करूया. पण माणसांचं असं आहे की कोणाला दाखवायचं आहे किंवा काय करायचं आहे. हे बघा, हे अशा टाईपचे कंटेनर माझ्याकडे भरपूर आहेत. हे हा ॲक्च्युली हनीचा डब्बा आहे, पण तो दिसायलाही व्यवस्थित दिसतो, असा काही वाटत नाही. त्यामुळे हे काम चालतं याच्यावर. पण असं वाटतं की चला आणखी थोडंसं किचन अपग्रेड होईल, म्हणून मला काही ग्लास कंटेनर आणायचं आहे. सोबतच एक्स्ट्राच्या गोष्टी ज्या वाटतात ना त्या पण होतातच. तर चला झालंच, तर म्हणूनच स्वयंपाक पटकन करून घेते, जेवून डीमार्टमध्ये जाऊ. कारण डीमार्टमध्ये गेलं तर किती नाही म्हटलं तरी उशीर हा लागतोच. मला भेंडीची भाजी बनवायची आहे आणि ही भेंडी काल मला रियांशनी कट करून दिली. सुट्ट्या लागून 4-5च दिवस झाले, पण जसे मी बोलले की मामाकडे चल, किंवा त्याला काही समजतच नाही आहे काय करू. कधी फ्रेंड्स असतात खेळण्यासाठी, कधी नसतात आणि एकटा तो बोर होतो. त्यामुळे त्याचं चालू होतं की मला काहीतरी काम दे, मला काहीतरी काम दे. शेवटी मी त्याला हे काम दिलं आणि मस्त आवडीने त्यांनी काम केलं आणि खूप मस्त अशी भेंडी कट करून दिली, ज्यामुळे आत्ता माझं काम वाचलं. आता भेंडीची भाजी, कुकर झालेला आहे, चपात्याही बनवून घेते आणि बस झालं. बाकी रात्रीचं मला जायचं आहे, त्यामुळे जरा जास्त भाजी मी बनवत आहे. अर्धा किलो भेंडी आहे आणि त्यात अगदी एक मी बटाटा टाकते, म्हणजे रात्रीसाठी पण थोडीशी भाजी राहिली पाहिजे. किंवा मग नाही राहिली तर या दोघांना पण सांगेल की तुम्ही पण दोघंजणं बाहेर जा. चल, मुलांच्या सुट्ट्या लागल्यात म्हणून महिनाभरासाठी मावशी गावाला गेले आहेत आणि आता पुढचे काही दिवस मलाच हे काम करावं लागलं. म्हणजे ओव्हरऑल दिवसातून कितीतरी वेळा हा भांड्यांचा खेळ, कारण पूर्ण सिंक भरू द्यायचं नाही, त्यामुळे सतत भांडी घासा, काही पण केलं की भांडी घासा. चला, सगळं आवरून झालं होतं. रियांशला खाली बोलवायला जाते, कारण तो खाली खेळायला गेलाय. अजून त्याची आंघोळ पण व्हायची आहे. क्या कर रहे थे? हाँ, क्या कर रहे थे? काल ना मी झाडांची माती मोकळी करून ठेवली होती. आता पाणी टाकायच्या आधी एक माझ्याकडे खत आहे आणि हे जे खत आहे ना ते मी मामांकडून आणलं होतं, माझ्या मामांकडून. तर हे जे खत आहे ॲक्च्युली ते स्पेशली शेतामध्ये वापरतात आणि म्हणूनच मी खूप कमी वापरते. म्हणजे महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा असं वापरलं जातं. त्यामुळे 2-3 वर्षापासून ते मला पुरतंय. आता माती मोकळी झाली आहे, तर हे खत असं टाकायचं आणि मातीमध्ये मिक्स करायचं. जर शेतामध्ये कोणी असेल असं देणारं खत तर तुम्ही असं आणून घ्या आणि चांगली ग्रोथ होते. सो आता हे खत टाकून घेते आणि त्यानंतर मग पाणी टाकते.
आणि छोटं जर झाड असेल, छोट्या झाडाला हे खत टाकायचं पण नसतं, कारण ते झाड एकतर सुकून जातं, मरून जातं. त्यामुळे छोटी झाडं असतील, जसं की आता हे मी नवीन आणलेलं आहे, त्यानंतर हे छोटे स्नेक प्लांट आहे, ते मोगऱ्याचं आहे, त्याला काही मी टाकणार नाही आहे. जे ऑलरेडी ग्रोईंग प्लांट्स आहे त्यालाच टाकते फक्त. हे बघा, हे असं हे खत आहे. आता या प्लांटला मी हे टाकते तर आहे, पण यात जो एक नवीन डायफनचा कोंब निघाला आहे, आय होप की तो जसाच्या तसा ग्रो होईल, तो काही जळणार नाही किंवा सुकणार नाही. आता मातीमध्ये मिक्स करून घेतला आणि त्यानंतर सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं. बाल्कनीत तेवढा शेड असला असताना तर मी दिवस माझा पूर्ण बाल्कनीत घालवला असता, कारण इतकी गार हवा आणि मला तरी खूप छान प्रसन्न वाटतं. आता इथे ना रोज एक पक्षी येतो, म्हटलं तो पक्षी येतोच आहे तर त्याच्यासाठी आता असं स्पेशल माझ्याकडे काही असं कंटेनर वगैरे नाही आहे, पण एका भांड्यात मी पाणी ठेवलं, होप की जर आला तर मी तो क्षण कॅप्चर करू शकेल. आता बघा, एवढ्या लवकर केलं होतं, 1:30 वाजलाय, पण जेवल्यानंतर जशी माणसांची सवय असते तशीच अश्विन पण झोपलेत. शेवटी 2:30 वाजले आणि आत्ताही असं होतं की ऊन आहे तर जायचं की नाही जायचं. त्यातल्या त्यात लाईट पण गेली, पण ठीक आहे, असो. आता जायचं आहे आणि माझ्यापेक्षा नेक्स्ट लेवल एक्साइटमेंट याची असते. काय माहिती याला काय घ्यायचं असतं. त्यात मलाही ना फक्त 2,000 रुपये मिळाले आहे. माझं जे मला किचनचं सामान घ्यायचं आहे त्यासाठी. बाकी एक्स्ट्राचं जे कॉमन सामान आहे त्यासाठी ठीक आहे, पण यासाठी फक्त 2,000 रुपये. सो मला 2,000 रुपयात माझं जेवढं काही येईल सामान तेवढं सगळं बघते. आता काय काय घ्यायचं आहे, डोक्यात तर खूप काही असतं. असं वाटतं की एकदमच सगळं घेऊन यावं, पण असं होत नाही. थोडं थोडं करत मी सगळं थोडं अपग्रेड करण्याचा प्रयत्न करते. सो चला, डीमार्टला जायचं म्हटलं की हौशीने आपण अगदी तयार होतो. आणि स्पेशली जर किचनसाठी काही सामान घ्यायचं असेल ना, तर आपला आनंद गगनात मावत नाही. आपल्यासाठी ॲक्च्युली हे ना छोटंसं का असे ना, पण एक टुरिस्ट प्लेस झालेला आहे. आणि हा शब्द पण अश्विननीच सांगितला, कारण सॅटर्डे संडे जी गर्दी असते ना, ती बघून अश्विन म्हणाले की डीमार्ट इज लाईक अ टुरिस्ट प्लेस. आता मी बऱ्याचशा वस्तू बघितल्या. मला ना डिनर सेटमध्ये आता ही एक म्हणजे घ्यायचं तर होतं, पण मी खूप कन्फ्यूज होते. मोठी प्लेट घेऊ की छोटी प्लेट घेऊ. आता काय काय घेतलं आहे हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगतेच, पण आम्ही आलोच मुद्दाम यासाठी. अश्विनी सुट्टी काढली होती, म्हटलं सुट्टीही वाया जाणार नाही आणि आपलं डीमार्टमध्ये पण जाणं होणार नाही. शेवटपर्यंत काही मन भरत नाही, माझ्यासारखं रियांशचं पण. आज बघा काहीच गर्दी नाही म्हणून जरा व्यवस्थित सामान बघता आलं आणि बऱ्यापैकी सामान मी घेतलं आहे. आता डीमार्टमधून बाहेर पडल्यानंतर पॉपकॉर्न आणि सॉफ्टी खायचं तर ठरलेलं आहे. सॉफ्टी ॲक्च्युली काही दिवसांपासून मिळतच नव्हती, आज मिळाली म्हणून रियांशनी ती पण घेतली आणि त्याची खाल्ल्यानंतर मला इतकी आवडली ना ती. 1-2 घासातच त्यांनी म्हणजे लगेचच्या लगेचच कारमध्ये बसलो आणि सॉफ्टी बघा कशी झाली आहेत. म्हणजे मला सुद्धा ती मिळाली नाही खायला. घरी आल्यानंतर माझ्यासारखंच रियांशचं ते कधी उघडून बघतो आणि कधी ते खेळायला सुरुवात करतो असं झालं होतं. माझ्यासोबत त्यांनीही चान्स मारून घेतला. म्हणजे खूप असं एकदम चांगल्या क्वालिटीचं रॅकेट नाही घेतलं, म्हणजे म्हटलं बघावं की तो खेळतो काय करतो. पण असो, त्याचं तर झालंय काढून. आता मी जो माझा बॉक्स आहे ना, तो मी आत्ता काही काढणार नाही आहे. बजेटमध्ये मी सगळं सामान घेतलेलं आहे. काय काय घेतलं हे सगळं मी तुमच्याशी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. बाकी हे जी मला प्रेशर बॉटल हवी होती ती पण आता असं होतं की चांगल्या क्वालिटीची घेऊ की ही घेऊ, कारण ही जरा नॉर्मल क्वालिटी आहे, खूप अशी चांगली क्वालिटी नाही आहे. त्यातही मी रियांशला सांगत होते की आत्ता या बॉटलला अजिबातच तू हात लावू नको, कारण माझ्या वापरण्यात असेल ना तर ती बॉटल एक वेळ टिकेलही, पण रियांशनी जर त्याचा काही खेळ केला मग त्या बॉटलचं काही खरं नाही. बरं, आता भूक पण लागली होती. आल्यानंतर जे पॉपकॉर्न आले आहे ते या पॉपकॉर्न बॉलमध्ये, हे पण मी डीमार्टमधूनच घेतलं होतं. तर बाकीचं सगळं चहा वगैरे करून झालेलं आहे. झाडू पण करून घेतला आणि घर ना खूप कचकचीत वाटत होतं, म्हणून रियांशला म्हटलं थोडी माझी मदत कर रे, म्हणून त्याने मस्तपैकी लादी पण पुसून घेतली. कपडे आल्यानंतर ॲक्च्युली धुवायला टाकले होते, मशीनमध्येच धुतले जातात, पण वाळवणंही एक काम आहे. पटकन कपडे वाळवायला टाकते आणि त्यानंतर मला माझ्या मैत्रिणीशी गप्पा मारायच्या आहेत. 7:30 वाजले आणि मी माझ्या मैत्रिणीशी गप्पा मारत होती, जी की इंडियामध्ये नाही राहत. आणि मला माहिती होतं की तिच्याशी गप्पा मारताना 1 तास तरी जाणारच आहे, म्हणून जे सामान आणलं ते म्हटलं की चला एवढ्या घाईघाईत शेअर केल्यापेक्षा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करूया. पण मी एकदम खुश आहे. ॲक्च्युली अश्विनचं असं झालं की तुला जे पाहिजे ते घे. त्यांना ना ॲक्च्युली डीमार्टमध्ये येऊन तो टाईमपास किंवा थांबायला कंटाळा येतो आणि मला एकटीला जायला कंटाळा येतो. तर
खूप साऱ्या वस्तू मी घेऊ शकली असती, पण म्हटलं नाही, आपल्याला जे बजेट आपण डिसाईड केलं होतं त्याच्या आतमध्येच झालं पाहिजे आणि त्याच्या आतमध्येच झाले. पण बऱ्यापैकी वस्तू आणलेल्या आहेत, सगळ्या वस्तू किचनच्याच आहे, कारण पुढच्या वेळी पण डीमार्टमध्ये जायचं आहे. थोडी एक्साइटमेंट असली पाहिजे. आधीच जर सगळं एकत्र आणलं तर ती एक्साइटमेंट तेवढी राहत नाही. आणि शेअर केलं असतं तर ते इतक्या पटापट झालं असतं, मग मला हा व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता. मग उद्या व्यवस्थित छान दाखवून ते स्वच्छ करून त्यात मस्त जे काही सामान भरायचं आहे ते सगळं मी व्यवस्थित तुमच्याशी शेअर करेल. आता यायलाच आम्हाला 5 वाजले होते, त्यानंतर चहा, थोडंसं खाणं पिणं झालं. आता तासभर जिच्याशी मी बोलले ना, तिच्याशी माझं ऑलरेडी ठरलेलं होतं सकाळीच की आपण संध्याकाळी बोलूया म्हणून. आणि तासभर काही आमच्या गप्पा संपत नाही. ती इंडियात नाही राहत, कधीतरी कॉल होतो. आज तिचा बड्डे होता आणि मला वाटतं की काही मैत्रिणी किंवा काही फ्रेंडशिप अशी अचानक होते, पण ती इतकी लॉंग लास्टिंग राहते आणि खरंच खूप छान वाटलं. अशा मैत्रिणी पाहिजे आपल्या आयुष्यात कधीतरी. म्हणजे जर वर्षभराने 6 महिन्यांनी जरी आपण भेटलो किंवा गप्पा मारल्या ना, तर ते डिस्टन्स आपल्याला काय म्हणतात त्याला, ते डिस्टन्स आपल्यामध्ये कधीच राहत नाही, जसं की आमचं आहे. पण असो, आता मला छान तयार व्हायचं आहे आणि म्हटलं की हा जो ड्रेस किंवा ही जी डंगरी आहे ना, खूप वर्ष झाले, ॲक्च्युली बरेच वर्ष झाले असतील मी ही घातलीच नाही आहे. आणि आज मला काय माहिती का पण असं वाटते की ही डंगरी घालावी. यावर ब्लॅक टॉपच चांगलं दिसतं, पण आता काही माझ्याकडे ब्लॅक टॉप नाही आहे. जे सकाळी मी जीन्सवर घातलं होतं ना, ते काही याच्यावर आता तेवढं नाही दिसणार व्यवस्थित. तर हे एक टॉप आहे, व्हाईट किंवा ब्लॅक दोन्ही पण घालू शकते. तर मी एकदा हे ट्राय करून बघते, नाहीतर मग नॉर्मल आपला तो ब्लॅक प्लाझो आणि नॉर्मल टॉप ते असेल. आता थोडं मी केस ना स्ट्रेट करते, आणि केस स्ट्रेट करायचे असेल तेव्हा मी, जसं की तुम्ही मला विचारता, तर हे स्ट्रिक्सचं एक हीट प्रोटेक्शन स्प्रे आहे जो की मी टॅग करते. तो असा मारून घेते आणि त्यानंतर मग जास्त नाही पण अगदी थोडेसे केस स्ट्रेट करून घेते आणि छान तयार झाल्यानंतर काय घातलंय ते सुद्धा सांगते. चला, ती डंगरी मी घालून तर बघितली, पण त्या डेनिममध्ये इतकं जास्त गरम होत होतं, प्लस ते टॉप पण तसं आहे, म्हणून म्हटलं नको, हे पण आपण कधीच घालत नाही, म्हणून अशी तयार झाले. आणि त्यानंतर आम्ही 6 जणी डिनरसाठी आलो होतो. गप्पा गोष्टी तर आपल्या बायकांच्या कधी संपतच नाही. मस्त मजा मस्ती करत आम्ही आमचं डिनर, ड्रिंक सगळं एन्जॉय केलं. आणि कधीतरी ना फॅमिलीसोबत तर आपण जातोच, पण कधीतरी हा पण क्षण एन्जॉय करता आला पाहिजे. जेवढं काही असेल ना, टाईम स्पेंड करता येईल, थोडी मजा मस्ती करता येईल मित्रमैत्रिणींबरोबर, तर ती नक्कीच करता आली पाहिजे. यायला 11:30 वाजले होते आणि माझं ना थोडंसं डोकं पण दुखायला लागलं होतं, कारण सकाळपासूनचं माझं काही ना काही काम चालू आहे. आता सगळ्यात आधी तर मी चेंज करते, जरा फ्रेश होते आणि बेडवरचं जे काही आहे तेवढं आवरते. बाकी किचनचं मी आधीच सांगितलं होतं की सगळं आवरून टाका. आणि या दोघांनी पण, बापलेकांनी त्यांची मस्तपैकी पार्टी केली. पिझ्झा पार्टी होती त्यांची आज. एरवी तर अश्विन खात नाही, पण आज त्यांनी रियांशसाठी पिझ्झा पण खाल्ला. चला, असा होता आजचा दिवस. बाकी उद्याचा व्हिडिओ बघणं अजिबात विसरू नका. उद्या मी सगळं सामान तुमच्याशी शेअर करणार आहे. चला, थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय.